पिता पुत्र आणि पवित्र आत्म्याच्या नावाने आमेन. हे पिता परमेश्वर, मी धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या मध्ये उपस्थित आहात. धन्यवाद देते पिता परमेश्वर आजचा हा नवीन दिवस दिल्याबाबत. धन्यवाद देते पिता परमेश्वर की तुम्ही आम्हाला हे कान दिले आहेत तुमचे वचन ऐकण्यासाठी. तुमचं वचन हे सांगतं की माझी मेंढरं माझं शब्द ऐकतात आणि माझ्या पाठी येतात. पिता परमेश्वर, इथे सगळे माझी भावंड लांबून दुरून आलेत, जवळून आलेले आहेत. त्यांनी सर्वांनी तुमचा आवाज ऐकला आणि तुमच्या पाठीपाठी आले. त्यांना भूक आहे, आत्मिक भूक आहे. तुमचं वचन शिकण्याचं भूक आहे पिता परमेश्वर. आणि जशी जशी त्यांची परिस्थिती आहे पिता परमेश्वर, त्याच हिशोबाने पिता परमेश्वर त्यांना द्या. हे पवित्र आत्मा, जसं तू आरंभमध्ये सुरुवातीला जेव्हा परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माण केला तेव्हा तू होता, तसंच तू इथे सुद्धा आहे. तुला माहित आहे माझ्या भावांना बहिण्यांना काय हवं आहे. आणि पवित्र आत्मा, मला शब्द दे, माझ्या जीवनावर नियंत्रण घे. आणि जसं जसं तुला हवं आहे आणि जसं माझ्या भावंडांना हवं आहे त्याच मापाने, त्याच हिशोबाने त्यांना दे. आणि सरळ उदाहरण आणि गवाही दे, आम्हाला आठवण करून दे. धन्यवाद देते पिता परमेश्वर, धन्यवाद देते पवित्र आत्मा, धन्यवाद देते प्रभू येशू. ही प्रार्थना मी करते प्रभू येशूच्या नावाने, आमेन. हालेलुया. तर काल आम्ही काय शिकत होतो? ब्रदरने काय शिकवलं काल? ब्रदर जॉन्सन काल काय शिकवत होते? एक शेतकरी बी पेरतो. हालेलुया, हालेलुया. आणि वेगवेगळे भूमी आहेत. हालेलुया. माती वेगवेगळी आहे, बरोबर. तर आम्ही शिकत होतो की आम्ही सर्व बोलतात की नाही? तोंड आहे सर्वांकडे. परमेश्वराने तोंड दिलेलं आहे कशासाठी? बोलण्यासाठी आणि जेवण्यासाठी सुद्धा. हालेलुया. पण आम्ही कशाचा उपयोग करतो? हे तोंडाचा उपयोग कशासाठी करतो? बोलण्यासाठी अधिक करतो ना. प्रेज द लॉर्ड. तर जसा एक शेतकरी बी पेरतो जमिनीत, तुम्ही पण शेतकरी आहात का? आहात का? आहात की नाही? काही लोक हा की नाही? आम्ही सर्व शेतकरी आहोत की नाही? आत्मिक शेतकरी ना. प्रेज द लॉर्ड. का आम्ही शेतकरी आहोत? का आम्ही शेतकरी आहोत? तुम्ही लोक बी पेरतात काय शेतकरी सारखे? हा, पेरतात की नाही? त्याच्यात पण शंका करतात, हो की नाही? कसं पेरतात तुम्ही? तोंडातूनच ना. शब्दाद्वारे तुम्ही बी पेरतात. कारण जे शब्द आमच्या तोंडातून येतं ते काय आहे? एक बी आहे. हालेलुया, हालेलुया. आणि ती बी आम्ही पेरतो कुठे? थोडी स्वतःच्या जमिनीत, थोडी दुसऱ्यांच्या जमिनीत. आता आम्हाला कोणी सल्ला विचारली नाही विचारली तरी पण आपण काय करतो? फ्री, मुफ्त आहे की नाही? चांगले बी पण पेरतात आणि वाईट पण पेरतात. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण जाऊया यशायाच्या पुस्तकात 55 ना, 55.
10 आणि 11. आता उत्तनला माती आहे का? आहे माती. जर तुम्ही उन्हाळ्यात बघितली ती माती, त्याच्यावर काहीच नसतं ना, मातीवर फक्त माती असते, घास असतं काय त्याच्यावर? नसतं. कारण ऊन पडून ते घास जे आहे सगळं सुकून जातं, बरोबर. तर तुम्ही ती माती बघताना तुम्हाला बिया दिसतात काय तिकडे? दिसतात? नाही दिसत ना. या डोळ्यांनी दिसतात का बिया आपल्याला? पण त्या मातीमध्ये बिया आहेत हे आपल्याला केव्हा जाणून येतं? केव्हा? जेव्हा पाऊस पडतो, एक दोनदा पाऊस पडतो, थोड्या दिवसात त्या मातीवर आपल्याला काय दिसून येतं? हिरवगार, बरोबर. घास, छोटी छोटी रोपटं दिसतात की नाही आपल्याला? तर काय तुम्ही जाऊन तिकडे बी पेरलेली काय? नाही. पण तिकडे होते की नाही ती बिया त्या मातीत? हो की नाही? हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर हे वचन बघूया काय सांगतं. कोण वाचणार? गणेश तर नाही इकडे. सिस्टर, सिस्टर तुम्ही वाचा. माईक आहे का? 10 पासून बघा. हा, यशाया 55, 55, यशाया 55, 10 आणि 11. पण 10 वाचा आधी. पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफल व हिरवीगार केल्यावाचून पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाही. हालेलुया, हालेलुया. तर वचन काय सांगत आहे की जसं बर्फ, हिम ना, हिम किंवा पाऊस जमिनीवर पडतं तर त्याचं पडल्यावर कार्य संपून जातं काय? पाऊस पडतो, हिम पडतो तर त्याचं कार्य संपलं. तर ते बर्फ किंवा ते पावसाचं पाणी, त्यांचं कार्य काय आहे? काय करायचं त्यांचं काम? हा, काय आहे? बियांना शोधायचं. ते पाण्याचं, ते हिमचं काम काय आहे? त्या मातीत जे बिया आहेत त्यांना शोधून काढायचं. आणि शोधल्यानंतर काय करतं? त्यांना पाणी पाजतं. तुम्ही बघितलंय कधी तुम्हाला दुसऱ्या दिवशी हे उसळ बनवायची आहे तर तुम्ही काय करतात? चणे घेतात, कुकरमध्ये टाकतात आणि असं नाही करत. काय करतात तुम्ही? का भिजत ठेवतात? फक्त नरम होते का? ते जे पाणी आहे ते वाटाणे किंवा चणे जे काही तुम्ही घेतात ते पाणी ते त्याच्या आत जातं आणि ते नंतर ते नरम होतं. हालेलुया. तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये घातलं तर काय होईल? काय लवकर नाही शिजणार. तुम्ही 15, 20, 100 शिट्ट्या काढाव्या लागतील, त्याच्यानंतर ते शिजणार. समजलं? तसंच हे पाण्याचं काम काय आहे? त्या बियाला पाणी पाजणे. कारण काय आहे, ती बी जेव्हा आपण बघतो त्या बियेमध्ये काय तुम्हाला जीव दिसून येतं काय? आता मी तुमच्या हातात एक बी ठेवते, सुकलेली बी, तुम्हाला काही दिसतं काय त्याच्यात? आता तुमच्यामध्ये कोण शेतकरी नाही आहे ना? कोण आहे शेतकरी इकडे? पीटर भाऊ आहेत, ते तिकडे आहेत मला वाटतं. कोणी दुसरं आहे शेतकरी? तुम्ही शेतकरी? ओके. तुमच्या हातात मी आता बी देते, तुम्हाला काय दिसून येतं? तुम्हाला भाऊ मी बी देते तुम्हाला, तुमच्या हातात काय तुम्हाला दिसेल? हालेलुया. त्या बियामध्ये तुम्हाला पानं दिसतात काय? त्याची मूळ दिसून येतं काय? त्याचं फळ दिसून येतं काय? नाही.
पण त्या शेतकऱ्याला ते दिसून येतं जेव्हा तो ती बी बघतो. हालेलुया. आणि त्याला ते पीक पाहिजे म्हणून तीच बी तो लावतो. हालेलुया. तसंच आमच्या जीवनात जेव्हा आम्हाला कुठलाही फळ पाहिजे, आम्हाला काहीही चांगलं पाहिजे किंवा वाईट पाहिजे, त्या हिशोबानेच आम्ही काय करायला पाहिजे, बी लावायला पाहिजे. हालेलुया. म्हणून मी विचारलं सगळ्यांकडे तोंड आहे का? तर आम्ही हे तोंडाचा उपयोग काय करतो? कसली बी पेरायला? वाईट का चांगली? हालेलुया. ते तुम्हाला माहित आहे. आतापर्यंत माहीत नव्हतं, पण आता 2 दिवसापासून हा 3रा दिवस आहे तुम्ही ऐकत आहात. समजलं? तर ऐकत आहात तर तुम्हाला आता पवित्र आत्मा सांगत आहे, तुम्हाला आठवण करून देत आहे की आज माझं जीवन कशाला असं आहे, मला हा हंगाम कशाला माझ्या जीवनात आहे, वाईटाचा किंवा चांगला. कारण मी माझ्या भूतकाळात कसले बी पेरले होते ते तुम्हाला माहित आहे. हालेलुया. जर मी आजारी आहे, माझा नवरा व्यसनात आहे, माझी मुलं माझं ऐकत नाही आहेत, त्याचं कारण काय आहे? मी कसले बी पेरले होते, कसले बी पेरले होते. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर तसंच हे वचन काय सांगतो, एकदा आपण बी पेरतो त्याच्यानंतर पावसाचं काम काय आहे, ते बी शोधायचं आणि त्याला पाणी द्यायचं. हालेलुया. हालेलुया. तो तोपर्यंत त्या बियेला पाणी देतो, जोपर्यंत ते बी अंकुरित होत नाही तोपर्यंत त्या बियेला काय करतो, तो पाऊस पाणी देतो, पाणी पाजतो. हालेलुया. त्याचं काम झाल्यानंतर पाऊस काय करतो, निघून जातो. हालेलुया. तसंच आपण काय करतो माहित आहे, शब्द बोलत राहतो. कसलं? सकारात्मक नाहीतर नकारात्मक शब्द. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर जितकं तुम्ही बोलत राहतात ते वाढत जातं. कसं वाढतं आमच्या जीवनात? वाईट किंवा बरं कसं वाढत जातं? आपल्याच शब्दाद्वारे. हालेलुया. हालेलुया. आपलेच शब्द आम्ही आपल्या जीवनासाठी हितकारी किंवा अहितकारी, काय सांगतात त्याला, अहितकारी बोलतो. हालेलुया. हालेलुया. आणि त्याचाच हंगाम आपल्याला भेटतं. नंतर आम्ही सांगतो अरे कसं झालं हे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर आमच्या जीवनात जेव्हा वाईट होतं मग आम्ही काय सांगतो, अरे माझ्या जीवनात असं झालं कसं, शब्द कोण बोलला होता, बिया कोणी पेरले होते, तर माझ्या जीवनासाठी मीच बोलले की नाही, हितकारी किंवा अहितकारी शब्द. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर हे वचन काय सांगतं, जसं हिम किंवा पाऊस बियांना शोधतं, बियांना पाणी पाजतं आणि त्याला अंकुरित करतं, त्याचं कार्य पूर्ण करतं. पूर्ण झाल्यावरच तो पाऊस किंवा हिम परत जातं. तसंच देवाचं शब्द देखील, जेव्हा काल ब्रदर सांगत होते, एक ही कोंबडी अंड्यावर बसते किती दिवस. आज किती जण बसले होते अंड्यावर, बसले होते की नाही. अंडा काय आहे, प्रभूचं वचन. हालेलुया. मी तर कोणाला बघितलंच नाही अंड्यावर बसताना आज. हालेलुया. हालेलुया. हा ऑमलेट झालं वाटतं सगळ्यांचं. हा. प्रेज द लॉर्ड. बाहेरून फुटलं अंडा की आतून फुटलं? हा, बाहेरूनच फुटलं, आतून नाही फुटलं. हालेलुया. हालेलुया. म्हणून पिल्ला नाही आली, ऑमलेट झालं. प्रेज द लॉर्ड.
प्रेज द लॉर्ड. तर तेच आहे वचन काय सांगतं की जेव्हा आपण प्रभूचं वचन घेतो, त्या वचनाला जसं ती कोंबडी घेते अंडा आणि त्या अंड्यावर बसते, इकडे तिकडे पळत नाही, तिचे बॉयफ्रेंड बोलवतात, हे ते सगळे बोलवतात, पण नाही जात. तिचं काम काय आहे, मी एक मिशनवर आहे, मला पिल्लं पाहिजे, मी घेऊन बसणार हे अंड, आणि जोपर्यंत 21 दिवस नाही होतात, त्या अंड्यातून पिल्लं नाही बाहेर पडतात, तोपर्यंत मी त्या मिशनवर आहे, ठाम आहे, मी उठणार नाही. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही किती कॉन्फिडंट आहात, आम्ही किती डिटरमाइंडला काय सांगतात मराठीमध्ये, हां, आम्ही किती निश्चय करून आम्ही घेतात वचन की ह्या वेळेला मी हे वचन घेऊन बसते आणि मला याच्यातून परिणाम पाहिजेच. कारण देवाचं वचन कसं आहे, जे काय प्रभूने सांगितलं आहे ते देवाचं वचन आमच्या त्या समस्याचा अंतिम परिणाम आहे. हालेलुया. तर कधी देवाने सांगितलंय का अरे तू या वेळेला विजय नाही होणार, असं सांगितलंय काय? पण हे ठरवतो कोण? कोण ठरवतं यावेळी विजय व्हायचा की नाही म्हणून? परमेश्वर का मी? परमेश्वरचं वचन तुम्ही कुठेही वाचा, कधीही परमेश्वरने सांगितलं नाही की तू यावेळेस हारणार, तू आजारी पडणार, सांगितलं आहे का? अरे आता क्लायमेट चेंज झालंय तर आता सर्दी सुरू होणार. रात्री तुम्ही जर बर्फ खाल्ला किंवा आईस्क्रीम खाल्लं तर देवाने सांगितलंय का हे? पण हे वचन कोणाचे, शब्द कोणाचे? हालेलुया. तर जसं जसं तुम्ही सांगता तसं तसं मग नंतर सांगता मी बोलले होते ना, तसंच झालं ना. भविष्यवाणी कोणी केली होती? हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो पवित्र आत्मा आठवण करून देत आहे की नाही? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूने आम्हाला असं बनवलं आहे की आम्ही आमच्या शरीरात कसलाच आजार नाही व्हायला पाहिजे. कारण आमच्यामध्ये कसलं सामर्थ्य आहे माहित आहे? माहित आहे की नाही? जो सामर्थ्य परमेश्वराने प्रभू येशूला पुनर्जीवित करायसाठी वापरलेला, तो सामर्थ्य कुठे आहे? आमच्यामध्ये आहे, आमच्या सर्वांमध्ये आहे. फक्त ब्रदर जॉन्सन किंवा आमच्यामध्ये नाही, तुमच्या सर्वांमध्ये आहे. हालेलुया, हालेलुया. जर आमच्या जीवनात चांगुलपण होत नाही, कशासाठी? आमच्या तर आम्ही कसले शब्द पेरले आहेत? नकारात्मक. पण इकडे वचन काय सांगतं, जेव्हा मी परमेश्वराचा शब्द घेते आणि त्या शब्दावर मी मनन चिंतन करत राहते, तर जेव्हा मी मनन चिंतन करते काय होतं, जसं ते पाऊस किंवा हिम पडतं तसं मी मनन चिंतन करते. तर तेच मी मनन चिंतन करत असताना जसं ते पावसाचं पाणी बी शोधते, ते बियेला पाणी पाजते, तसंच मी काय करते, माझा विचार कुठे आहे? संसारावर आहे का त्या वचनावर आहे? आता कुठे आहे? तर आता इकडे कोणी मला बोलवलं तर मी जाते काय? माझं ध्यान कुठे, माझं लक्ष कुठे आहे? वचनावर आहे. तर मी काय करत आहे इकडे? त्या बियाला काय करत आहे? पाणी पाजत आहे. का? माझं लक्ष कुठे आहे? त्या वचनावर आहे. तर आता तिकडे टीव्ही चालू आहे तर माझं लक्ष कुठे आहे? टीव्हीवर आहे का वचनावर आहे? हालेलुया. तर मी त्या कोंबडीसारखी झाली की नाही? तर तेच ते वचन सांगत आहे. जर तुम्ही परमेश्वराचं वचन घेऊन बसला, दिवस रात घेऊन बसला, तर काय होणार? जोपर्यंत तो वचन तुम्ही जो मनन चिंतन करतात, ज्या वचनावर तुम्ही जोपर्यंत मनन चिंतन करत राहतात, आपल्याशी बोलत राहतात, कोण येतो? विश्वास येतो. विश्वास काय आहे? आत्मा आहे. आणि जे काही विश्वास काय आहे माहिती आहे? एक अदृश्य हात आहे जो जातो आत्मिक दुनियामध्ये, आत्मिक जगात जातो, आणि जे काही तुम्ही बोलत आहात ना, ते सगळे वस्तू काय करतो? तुमच्या जीवनात घेऊन येतो. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. तर जोपर्यंत तुम्ही परमेश्वराचं वचन घेऊन बसतात तोपर्यंत तो वचन कार्य नाही संपन्न करत, तोपर्यंत तो वचन निरर्थक होऊन जात नाही. परत ते वचनाचं कार्य काय आहे? काय आहे? तुमच्या जीवनात जे काही तुम्ही सांगतात ते कार्य पूर्ण करायचं. ते काम कोणाचं आहे? त्या वचनाचं आहे. कोणाचं आहे? त्या वचनाचं आहे. बघा, परत वाचा तुम्ही आता. बघा, पहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजून तिला सफल व हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्याच बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही. म्हणजे त्या पावसाचं आणि हिमाचं काम काय आहे? शेतकरीसाठी काय द्यायचं आहे? भाकर आणि बीज. आता शेतकरी तुम्ही कधी पाहिलं आहे काय? त्याला हंगाम भेटलं, सगळं तो सांगतो चल आता माझ्यासाठीच ठेवतो काय? माझ्या परिवारासाठी नाही करत. असं काय करतो तो? ॲक्च्युली आम्ही शेतकरीपासून शिकायला पाहिजे. तो काय करतो माहिती आहे? थोडे बीज परत त्याला पेरायचं आहे म्हणून काय करतो तो? अगर नाही ठेवलं तर काय होणार? पुढच्या वर्षी भेटेल का त्याला? काय नाही भेटणार. तर तो काय करतो? सर्वात आधी तो काढून ठेवतो थोडे बीज, कारण त्याला परत लावायचे आहेत. हालेलुया, हालेलुया. त्याच्यानंतर तो काय करतो? थोडी काढतो आपल्यासाठी. हालेलुया. तर हे पावसाचं काम काय आहे? शेतकरीला काय देतो? बीज आणि भाकरी दोन्ही देतो. हालेलुया. आणि मग त्याच्यानंतर सांगा, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघणारे वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्या वाचून व ज्या कार्याकरिता मी ते पाठविले ते केल्या वाचून मजकडे विफल होईल. हालेलुया, हालेलुया. याचा अर्थ आहे की परमेश्वराने आम्हा सर्वांना वचन दिले आहेत की नाही? दिले आहेत. तर परमेश्वराने जेव्हा आपल्याला वचन दिले आहेत त्यांच्याकडून जे आहे कार्य संपन्न झालेलं आहे. हालेलुया. कारण जेव्हा परमेश्वराने शब्द बोलले त्यांच्याकडून ते कार्य झालं आहे, संपन्न झालं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आता हे वचन कुठे पाठवलं आहे त्यांनी? कोणासाठी पाठवलं आहे? आमच्यासाठी. आता तुम्ही लग्नाला जातात काय कधी? तुम्हाला कोणी बोलवलं, चल माझ्या मुलीचं लग्न आहे नाही तर मुलाचं लग्न आहे, तर या कार्ड येऊन देतात. तुम्ही बरोबर कॅलेंडरवर अरे हा 10 तारीख आहे, चला 10 तारखेला, चांगलं नटून थटून जातात. आता जातात तिकडे, जेवणाचं वेळ झालं तर ज्यांनी तुम्हाला बोलवलं आहे तो सांगतो सगळं टेबलवर ठेवलेलं आहे, तुम्हाला जे काय पाहिजे सगळं आहे. चायनीज नाही हां, पण तुम्ही सांगणार मला चायनीज पाहिजे तर काय भेटेल काय तुम्हाला? नाही. आता तुम्हाला सांगितलं जाऊन घ्या, तुम्ही काय करणार? गुडघे टेकणार, हात वर करणार आणि सांगणार जेवण माझ्या हातात ये, असं सांगणार काय? नाहीतर टेबलवर बसणार, सांगणार जेवण येऊ दे. येईल काय जेवण? काय करायचंय तुम्हाला? काय करायचंय? आणि जे काय पाहिजे ते घ्यायचंय. हालेलुया, हालेलुया. तसंच हे वचन काय सांगतं? प्रभूने जेव्हा शब्द बोलले तर त्यांनी आम्हाला सर्व काही दिलेलं आहे. हालेलुया. आता घ्यायचं नाही घ्यायचं कोणाच्या हातात आहे? कोणाच्या हातात आहे?
तर जेव्हा परमेश्वराने शब्द बोलले त्यांच्याकडून ते कार्य झालेलं आहे. जर आमच्या जीवनात भरभराटीने नाही येत आहे, आरोग्य नाही आहे, तर त्याचं कारण कोण आहे? का? जसं त्या लग्नाला आम्ही जातो आणि जे आम्हाला पाहिजे तसं आम्ही घेतो, तसं आम्ही घेतलं आहे का? आणि जरा विलंब झालं तर आमचे शब्द कसे आले आहेत? आता शेतकरी जेव्हा बी पेरतो, त्याला थांबायला लागतं की नाही? का आज बी लावली आणि उद्या हंगाम? किती किती दिवस? 2-3 महिने तरी ना पीक भेटेपर्यंत, कधी कधी 6 महिने सुद्धा ना. पण तो सांगतो काय, नाही नाही मी तर आता लावले, मला आताच पाहिजे. होईल काय? आणि प्रत्येक बी वेगवेगळ्या सीझनमध्ये लावावी लागते, बरोबर? तर त्या हिशोबानेच त्याला हंगाम भेटेल. हालेलुया. आता समजा आता धान लावायचं आहे तर मी सांगणार मी तर 3 महिन्यानंतर लावणार, तर मला भेटेल काय? नाही भेटणार. हालेलुया, हालेलुया. तर जसं सीझन आहे तसं आपण बी पेरतो, म्हणजे शेतकरी पेरतो, बरोबर? आणि तसं त्याला हंगाम भेटतो. पण त्या शेतकरीला थांबावं लागतं. त्याला काय सांगतात? धैर्याने थांबणे. हालेलुया. तर आपल्याला पण धैर्य ठेवावं लागतं की नाही आपल्या जीवनात? का तुम्ही सांगणार नाही मी वचन सांगितले? काही लोक कसं करतात माहिती आहे? आम्ही सांगितलं वचन सांगा, 10-25 वेळा सांगितलं, सिस्टर आम्ही सांगितलं पण काय नाही झालं. हालेलुया. असं होईल का? होईल का? तुमच्या 10-15 वेळा सांगण्याने होणार काय? कसं होणार? विश्वास तर ठेवायचाच आहे, पण तुम्हाला थोडं धैर्य ठेवायचं आहे. हालेलुया, हालेलुया. तर हे जे आहे आम्ही कोणाकडून शिकायला पाहिजे? शेतकऱ्यांकडून शिकायचं आहे. हालेलुया, हालेलुया. पण आम्ही सर्व आत्मिक शेतकरी आहेत की नाही? प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वर आम्हाला सांगत आहे की जी कसली बी आहे ती सर्व मी तुम्हाला दिलेली आहे. हालेलुया, हालेलुया. आणि त्या बियेतच आहे त्याचं पीक. हालेलुया. तुम्हाला जर मी चण्याची बी दिली तर तुम्हाला सांगावं लागेल मला कसलं पीक येणार त्याच्यात. चण्याची बी दिली तर कसलं पीक येईल? 100%. शेंगदाणे नाही येणार, चणेच येणार, बरोबर? मग तुम्ही नकारात्मक शब्द बोलतात, मग तुम्ही कशाला सांगतात असं कसं झालं? हा, चुकीचं सांगतात ना, अरे माझा मुलगा असा आहे तसा आहे, मग नंतर मुलगा तसाच झाला तर मग कसं सांगतात तुम्ही? अरे असं कसं झालं बोलता की नाही? अंतिम परिणाम कोणी सांगितलं होतं? तुम्ही सांगितलं होतं का परमेश्वराने सांगितलं होतं तिकडे? तर आम्ही परमेश्वराचा अंतिम परिणाम बोलला की आमच्या मनात जे आहे ते बोललो आम्ही? तर आमच्या जीवनात जर काही वाईट आहे कशामुळे आहे? आमच्या, हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर आपण जाऊया नीतिवचन 18-21. हा प्रोव्हर्ब्स 18:21. नीतिसूत्र अध्याय 18 वचन 21. जीभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. हालेलुया, हालेलुया. किती लोकांना आपली जीभ आवडते? आवडते? या जिभेने आपण काय करतो? जेवण टेस्ट करतो की नाही? काय बघायचं असेल तर हालेलुया, हालेलुया.
आणि या जिभेतून काय येतात? कसले शब्द? कसले शब्द? तर आपण या जिभेतच श्राप देखील देतो आणि या जिभेतच आशीर्वाद देतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि या जिभेतूनच आम्हाला काय भेटतं? आजार देखील. हालेलुया. या जिभेच्या द्वारेच आजार येतात ना. हालेलुया. कारण या जिभेच्या द्वारेच आपण काय करतो? शब्द पेरतो एकमेकाच्या जीवनात आणि आपल्या सुद्धा जीवनात. हालेलुया, हालेलुया. म्हणून जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो सर्वात आधी डॉक्टर काय बोलतो? उत्तममध्ये डॉक्टर आहे का? सर्वात आधी नाही आहे. अच्छा, मला वाटलं तुम्ही म्हणाले नाही. मग मला पाठवावं लागेल डॉक्टर. हालेलुया, हालेलुया. सर्वात आधी डॉक्टर, तुम्ही जाता की नाही डॉक्टरकडे आजारी असलं तर डॉक्टर काय बोलतो? सर्वात आधी जीभ दाखवा. काय बोलतो? कशी? लांब. सगळ्यांना आहे काय? सगळ्यांकडे दाखवा जीभ. आहे का? घरी सोडून आला? आहे ना. तर डॉक्टर काय करतो? टॉर्च घालून आत बघतो. का? त्याला पण माहित आहे आजार कुठून आलाय आणि बरोबर बघतो तो असं 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 करून. हालेलुया. हा, आता समजला कुठून आजार आला? कुठून आला? म्हणून डॉक्टर पण बघतो, शोधतो कुठून आलाय करून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे त्याने पण बायबल वाचलंय डॉक्टरने. हालेलुया. तो वचन काय सांगत आहे? जिभेच्या हाती काय आहे? मृत्यू आणि जीवन. हालेलुया. आता मृत्यू काय आहे? कुठलेही शब्द जे आम्ही बायबलच्या विरुद्ध बोलतात ते काय आहे? मृत्यूचे शब्द आहेत. हालेलुया, हालेलुया. तर जर तुम्ही दिवसातून 1000 किंवा 2000 शब्द बोलत आहात तर त्याच्यातून किती शब्द आहेत बायबलातले आणि किती शब्द आहेत संसारातले? हा हा, सगळेच. हालेलुया, हालेलुया. तर आतापर्यंत आमच्या जीवनात निराशा आहे, आमच्या जीवनात आजार आहे, आमच्या जीवनात श्राप आहे. कशासाठी? कारण आम्ही स्वतःच वाईट शब्द आमच्या जीवनासाठी बोललो आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून ते वचन काय सांगत आहे? परत वाचूया सगळेजण संगती. जिभेच्या हाती मृत्यू व जीवन ही आहे. तिची आवड धरणारे तिचे फळ भोगितात. हालेलुया. सर्वांना फळं खायला आवडतात का इकडे? हा, आवडतात. कसली फळं? आंबा, चिक्कू, फणस, केळी. हालेलुया. सगळे ना. तुम्हाला माहित आहे आमचे शब्द जे आम्ही बोलतो त्याच्याने देखील फळं निर्माण होतात. होतात की नाही? कसली फळं? आजार, श्राप, आशीर्वाद, आरोग्य. होतं की नाही? तर ही सर्व फळं आहेत की नाही? हालेलुया, हालेलुया. तर आपल्या सर्वांना चांगली फळं खायला आवडतात की वाईट फळं? किडलेली चांगली ना. पण आमच्या शब्दामुळे आम्ही कसले फळ निर्माण करतात? चांगली का वाईट? हा, तर कुणी आमच्या बरोबर आमच्या जवळ येणार काय? येणार काय? कारण येशू काय सांगतात माहित आहे? झाडाकडे आपण बघून आपल्याला माहित पडते याचं फळ कसलं आहे म्हणून. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा जेव्हा आम्ही कोणाकडे बघतो त्याचं जीवन जेव्हा बघतो तेव्हा आम्हाला माहित आहे की हा कसलं झाड आहे, कसं त्याच्या जीवनात कसली फळं आहेत. हालेलुया. कसली फळं उत्पन्न केलेली आहेत. हालेलुया, हालेलुया. का आम्हाला त्यांच्याबरोबर राहायची गरज आहे का हे जाणण्यासाठी? हो की नाही? हालेलुया, हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. म्हणून हे वचन सांगतं जीवन आणि मृत्यू कुठे आहे आणि अधिकार कोणाला दिलेला आहे, कोणी दिला आहे, कुठे कुठे दिला आहे, कुठल्या पुस्तकात दिलेला आहे. उत्पत्तीचा ग्रंथ 1 अध्याय 26 वचन. उत्पत्तीचा ग्रंथ जेनेसिस 1:26. जेनेसिस 1:26 उत्पत्तीचा ग्रंथ 1 अध्याय 26 वचन. मग देव आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश्य असा मनुष्य आपण करू. हालेलुया, हालेलुया. तर आपल्या सदृश्य, आपल्या सदृश्य आहे ना, सदृश्य म्हणजे इमेज. तर आपल्या सदृश्य म्हणजे काय, आपल्यासारखा म्हणजे काय. तुम्ही दिसायला देवासारखे आहात का, दिसायला देवासारखे आहेत. तुम्ही पाहिलं काय देवाला, कुठे पाहिलं नाही, तुम्ही पाहिलं देवाला, पण तुम्ही सांगता तुम्ही देवासारखे दिसतात. तेच मी सांगते, तुमचा कान कोणासारखं आहे, देवासारखं आहे. तेच मी विचारते. तर तुम्ही देवासारखे आहात तुम्ही सांगता, तर तुम्हाला कसं माहित आहे की तुम्ही देवासारखे आहात. तर मी तेच विचारते, देवाच्या सदृश्य वाहणे म्हणजे काय आहे. सदृश्य वाहणे त्याचा अर्थ काय आहे. का तुमचे कान देवासारखे आहेत, डोळे देवासारखे आहेत, पण मग दिसताना सगळे वेगळे वेगळे दिसतात. हा, पण सगळे वेगवेगळे दिसतात ना. आता ही आणि तुम्ही वेगवेगळे दिसतात. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. तर देवाच्या सदृश्य होणे म्हणजे त्याचा अर्थ काय आहे. मनुष्य 3 भागात विभाजित केलेला आहे ना. काय आहे ते, आत्मा, जीव आणि शरीर. हालेलुया. माहित आहे ना, हे माहित आहे ना, माहित आहे ना. कोणाला माहित नाही. अच्छा, माहित नाही. तर जर आम्ही पहिला पत्र थेसलोनियो घेतलं, त्याच्यामध्ये 5वा अध्याय 23वा वचन काय सांगत आहे की मनुष्य, पहिला थेसलोनिको 5:23, 1 Thessalonians 5:23. थेसलोनिकरास पहिले पत्र अध्याय 5 वचन 23. शांतीचा देव. अरे सगळ्यांचं मशीन बंद. शांतीचा देव स्वतः तुम्हास परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या आगमनासमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जाओ. हालेलुया. तो मनुष्य आहे 3 भागात विभाजित केलेला आहे. हालेलुया, हालेलुया. काय आहे ते 3 भाग कुठले आहेत.
आत्मा, जीव आणि देह किंवा शरीर. शरीर, आत्मा आणि देह नाही, हे जीव नाही. पहिलं येतं आत्मा, मग जीव आणि मग शरीर. हालेलुया. सर्वांना नाव आहे का? कोण आहे असं जसं ज्याला नाव नाही आहे? असं कोणी आहे? आई वडिलांनी सर्वांना नाव दिलेलं आहे ना, हो की नाही? आता हे जे नाव दिलं आहे ते का तुमचं शरीराचं आहे, तुमच्या आत्म्याचं आहे का तुमच्या जीवाचं आहे? ज्यांनी ऐकलं नाही ती लोक सांगा, कोणाचं नाव आहे ते? तुमच्या 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 चुकीचं आहे. कसं माहिती आहे तुमच्या आत्म्याचं? आता ज्यांनी ऐकलंय ती बोलू नका. अच्छा, इकडे कोणी टॉम नावाचं कोणी आहे का? टॉम टॉम नाही ना? अच्छा, एक टॉम नावाचा एक व्यक्ती आहे. तो रस्त्यावर चालताना त्याचा ॲक्सिडेंट होतं, म्हणून त्याला ICCU मध्ये जाऊन ॲडमिट करतात हॉस्पिटलमध्ये. दुसऱ्या दिवशी तो मरण पावतो. मग त्याची घरची सांगतात आपण जाऊन टॉमला घेऊन येऊया ना. टॉम नाही सांगत काय? टॉमला घेऊन येऊया नाही सांगत काय? काय सांगतात? टॉमची बॉडी किंवा बॉडी घेऊन येऊया. का? आधी तर जिवंत असताना काय सांगत होते? त्याला नावाने हाक मारत होते. एकदा मेला त्याच्यानंतर काय सांगतात त्याला? त्याचा अर्थ आहे की त्या बॉडीला ते नाव ते बॉडीचं नाही आहे. नाव कोणाचं आहे? त्याच्या आत्म्याचं आहे. हालेलुया, हालेलुया. तर सर्वात महत्वपूर्ण काय आहे? आत्मा आहे. हालेलुया. पण जर आपल्याला या पृथ्वीवर यायचं आहे तर आपल्याला कशाची गरज आहे? शरीराची. हालेलुया. म्हणूनच जर प्रभू येशूला या पृथ्वीवर यायचं होतं तर त्याला सुद्धा शरीराची जरूरत होती. म्हणून परमेश्वराने आपल्या दूताला कुठे पाठवलं? माता मरियमकडे. तिच्या परवानगीशिवाय प्रभू येशू या पृथ्वीवर येऊ शकलेच नसते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर हे जे शरीर जे आपलं आहे, जसं एक पोलीस एक युनिफॉर्म गणवेश घालतो ना, तसंच हे शरीर काय आहे? या पृथ्वीवर एक युनिफॉर्म सारखं आहे. हालेलुया, हालेलुया. तर जेव्हा परमेश्वर सांगत आहे इकडे की आपण मनुष्याला आपल्या सदृश्य बनवूया, तर सदृश्य मतलब अर्थ काय? आत्म्याने मनुष्य आपल्यासारखा होऊ दे. हालेलुया, हो, हालेलुया. तर आत्म्यात आम्ही परमेश्वर सारखे आहेत. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. जसं सामर्थ्य परमेश्वरकडे आहे तोच सामर्थ्य कुठे आहे? आमच्या आत्म्यात आहे. तोच सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. म्हणून जेव्हा परमेश्वराने मनुष्याला बनवलं, आदमला एवेला, कधी तिकडे सांगितलं एक दिवस त्यांना सर्दी होती, एक दिवस ताप होता, सांगितलंय काय? कारण जेव्हा ते जेव्हा त्यांना परमेश्वराने बनवलं होतं तेव्हा त्यांना कसलाच आजार नव्हता. आजार केव्हा आला? पाप केल्यानंतर. हालेलुया, हालेलुया. तर आत्म्याने परमेश्वराने आम्हाला मनुष्याला कसं बनवलं आहे? आपल्यासारखं. प्रेज द लॉर्ड. हिंदीमध्ये म्हणतात हू बहु, मराठीमध्ये पण हू बहु सांगतात. समान. परमेश्वराने त्यांच्या समान आम्हाला बनवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर आपण 1 योहाना 4:17 घेतलं तर त्याच्यामध्ये पण सांगितलंय बघा. 1 योहाना, पहिला पत्र योहानाचा 4 अध्याय 17वी ओळ काय सांगत आहे? न्यायाच्या दिवसा संबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे. सगळे गप्प राहिले. योहाना, फर्स्ट लेटर ऑफ जॉन चॅप्टर 4 17th वर्स.
पहिले पत्र अध्याय 4 वचन 17. न्यायाच्या दिवसासंबंधाने आपल्या ठाई धैर्य असावे म्हणून त्याची प्रीती आपल्यामध्ये अशा प्रकारे पूर्णत्व पावली आहे. कारण जसा तो आहे तसे या जगात कोण आहे? कोण? या परत वाचा ते लास्ट ओळ. कारण जसा कोण? जसा येशू आहे कुठे? स्वर्गात. जसा तो आहे तसे या जगात आपणही आहोत. अरे पण मी आजारी आहे ब्रदर, माझे गुडघे दुखतात. येशूला गुडघे दुखी आहे का? कॅन्सर आहे का? डोकेदुखी आहे का? पण वचन काय सांगत आहे इकडे? जसा तो आहे स्वर्गात तसं कोण आहे या पृथ्वीवर? हालेलुया, हालेलुया. तर पवित्र आत्मा बोलत आहे की नाही आमच्याशी? तर तुमच्या शरीराला काय बोलायचंय तुम्हाला? गप्प बस. कारण वचन काय सांगत आहे? जसा येशू स्वर्गात आहे तसंच मी या पृथ्वीवर आहे. येशू तुमच्या शरीरात कसलाही आजार नाही आहे. तुमची किडनी चांगली आहे, तुमचं हृदय चांगलं आहे, तुमचं मन चांगलं आहे. तर माझ्या शरीरात आजार कसा असणार? कारण वचन सांगत आहे जसं तुम्ही स्वर्गात आहात तसंच मी कुठे आहे? या पृथ्वीवर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही चॅलेंज करायला पाहिजे तुमच्या शरीराला. कारण वचन सांगत आहे की जसे तुम्ही आहात स्वर्गात तसंच मी कुठे आहे? या पृथ्वीवर आहे. हालेलुया. तर परमेश्वराने आम्हाला आत्म्याने त्यांच्यासारखं हुबहू बनव, त्यांच्या एक समान आम्हाला बनवलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. नंतर वाचा उत्पत्तीचा ग्रंथ. अगेन गो टू जेनेसिस 1:26. मग देव बोलला आपल्या प्रतिरूपाचा व आपल्याशी सदृश असा मनुष्य आपण करू. आता सदृश म्हणजे काय? हे सदृश म्हणजे इमेज आहे मला वाटतं ना, का लाईक जसा तसा ना. अच्छा अच्छा, हालेलुया. तर सदृश म्हणजे काय? लाइकनेस ना. त्याचा अर्थ काय? जसं परमेश्वर कार्य करतो तसं आम्ही सुद्धा कार्य करायला पाहिजे. हालेलुया, हालेलुया. परमेश्वर प्रेमळ आहे का? मग आम्ही कोण आहात? आम्ही त्याची पोरं आहेत की नाही? हो की नाही? तर आम्ही कधी कधी रागात असतात, कधी कधी कट्टी बट्टी. ऐकलंय? होतं की नाही? उत्तनमध्ये नाही होत ना. नवरा बायको कट्टी बट्टी कधी नाही ना. होते. पण इकडे काय सांगितलंय परमेश्वराने? लहानपणापासून आपण तेच करत राहतो ना, मोठे झाल्यावर पण सुद्धा तेच करतो ना. हालेलुया. म्हातारे झाल्यानंतर सुद्धा तेच. हालेलुया. अजून आहे का तुमचं सगळ्यां कट्टीबट्टी आहे? होते होते. उत्तनमध्ये पण होते, अंधेरीमध्ये होते, उत्तनमध्ये पण होते. काय सगळीचकडे. तर देवाने काय सांगितलं? आमच्या सारखं आम्ही माणसाने काय करायला पाहिजे? कार्य करायला पाहिजे. तर कट्टीबट्टी केलं तर होईल काय कार्य? तर परमेश्वर कसं कार्य करतात? प्रेमाने कार्य करतात.
तर जेव्हा आम्ही प्रेमाने कार्य करतो तर आमच्या जीवनात कधी काय नाश होणार काय? हालेलुया, हालेलुया. तर परमेश्वराने काय केलं, आम्हाला कसं बनवलं आहे? त्यांच्या प्रतिरूपात आणि त्यांच्या सदृश बनवलेलं आहे. हालेलुया. त्याच्यानंतर समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी, ग्रामपशु, अवघी पृथ्वी आणि पृथ्वीवर रेंगणारे सर्व प्राणी यावर ते सत्ता चालवितील. हालेलुया. पण आम्ही कोणावर सत्ता चालवतो? कोणावर? कोणावर? नवरा बायकोवर, बायको सासूवर, नाही सासू सुनेवर. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर कोणाला तिकडे बघा चालू आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर कोणावर सत्ता आपल्याला चालवायचं आहे? प्रभूने कोणावर सांगितलं आहे? हा, सैतानावर सुद्धा. मी ऐकलं कोणीतरी सांगताना, सैतानावर सुद्धा आणि प्राण्यांवर, पक्ष्यांवर, झाडांवर. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता ही सत्ता आपल्याला चालवायची आहे, तर कशी चालवणार? एक राजा, त्याला घोषणा करायची आहे, तर काय करणार? तुम्ही पिक्चरमध्ये तरी असं तर राजा नाही बघितलं असेल, पण पिक्चर वगैरे पाहिलं असेल, चित्र पाहिलं असेल ना, तर त्याच्यामध्ये घोषणा कसं करतो तो? हा, कसं कसं कसं? तोंड उघडतो. कसं कसं? ते तो वाजवायचा नंतर, पण तो जोपर्यंत तोंड नाही उघडणार समजणार काय त्याच्या मंत्रीला काय बोलायचंय, कसली घोषणा करायची आहे? तर कसं तो घोषणा करणार? तोंड उघडून. तर जर तुम्हाला राज करायचं असेल तर कसं करणार? अधिकार गाजवायचा असेल तर कसं करणार? हालेलुया. तर हे जे अधिकार दिलाय कसं व्यक्त करतो आपण? तोंड उघडून, शब्द बोलून. हालेलुया. तर हा अधिकार परमेश्वराने आम्हाला दिलेला आहे. कुठला? शब्द बोलण्याचा. प्रेज द लॉर्ड. कुठे दिलाय? उत्पत्तीचा ग्रंथ 1 अध्याय 26 वचन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. परत आपण जाऊया, योएलचं पुस्तक आहे. जोएल. हा, तू योएल आहे मालूम आहे. बायबल का योएल? जोएल. कुठल्या कुठल्या मला माहित नाही. मराठी हिंदीमध्ये 3:10 आहे, कुठे 4:10 आहे. योएल कुठल्या पुस्तकामध्ये? 3 अध्याय 10 वचन आहे. कुठल्या पुस्तकामध्ये? 4 अध्याय 10 वचन आहे. जोएल. मराठीमध्ये योएल, इंग्लिशमध्ये जोएल आहे. तर आता परमेश्वर आम्हाला शिकवत आहेत इकडे की आपण आपले शब्द कसे वापरायचे. हालेलुया. शिकायचं आहे की नाही? शिकायचं आहे की नाही? तुम्हाला विजयी जीवन जगायचं आहे की नाही? जगायचं आहे की नाही? राज करायचं आहे की नाही? कोणावर? कुणी नाही सांगितलं? 3 अध्याय 10 वचन. कोई हिंदी बुक में शायद 4 अध्याय है. हाँ, 3 है ना. हाँ, योएलचं पुस्तक 3 अध्याय 10 वचन. जोएल 3:10. तुमचे फाल ठोकून त्यांच्या सगळे संगती बोला. तुमचे फाल ठोकून त्यांच्या तरवाई बनवा. आपल्या
कोयत्यांचे भाले बनवा. मी वीर आहे असे अशक्तही म्हणू. हालेलुया, हालेलुया. आता हे जे शस्त्र दिले आहेत ना, फाल आणि काय आहे, कोयते, हे कोणाचे शस्त्र आहेत? कोणाचे? शेतकऱ्यांचे. आता हे जे आहेत ना इस्रायली लोक, हे योद्धा आहेत का शेतकरी आहेत? शेतकरी आहेत. तर ही लोक शेतात काम करतात आणि जेव्हा पीक यायची वेळ असते तर त्यांचे जे शत्रू आहेत ते येतात आणि त्यांच्यावर हमला करतात, त्यांचा जो पीक आहे त्याचा नाश करतात, नाही तर ती लोक घेऊन जातात. हे दरवर्षी होतं त्यांच्याकडे. तर म्हणून हे जे यांना तर युद्ध करायला येत नाही म्हणून हे काय करतात, हे पळून जातात. इस्रायली लोक घाबरतात. तर प्रभू त्यांना सांगतो की जे तुमच्या हातात आहे, तुमच्या हातात काय आहे? फाळ आहे आणि काय आहे? कोयता आहे. तर त्याला काय करायचं आहे? परत वाचा तुम्ही गणेश. तुमचे फाळ ठोकून त्यांच्या तलवारी बनवा. म्हणजे जे तुमच्याकडे फाळ आहे ते कुठलं आहे? ते शेतात काम करायचं हत्यार आहे. तर त्याला काय करायचं आहे तुम्हाला? त्याला ठोकून काय करायचं आहे तुम्हाला? त्याची तलवार तयार करा. आता तलवार कशासाठी आपण वापरतो? युद्ध करण्यासाठी. ओके. तर तुम्ही काय करा? त्याची तलवार तयार करा. आता शेतकरी कशाला पळत आहे? कारण त्याच्याकडे कुठलाच हत्यार नाही आहे. आता शेताच्या हत्याराने तो युद्ध करू शकतो काय? नाही. हालेलुया, हालेलुया. मग आपल्या कोयत्यांचे भाले बनवा. तर कोयते काय करा तुम्ही? त्याचे कोयते त्याचे भाले तयार करा. हालेलुया. हे युद्धाचे हत्यार आहेत. हालेलुया. आता आम्ही पण ख्रिस्ती, आम्ही योद्धा आहेत का? आहेत का? पण आम्ही कधी आलो तर सिस्टर मी खूप कमजोर आहे, माझं कोणच नाही आहे, माझ्याशी कोणच प्रेम करत नाही. काय चाललं? नवीन ऐकलं वाटतं. हा, सगळी मला बघते सिस्टर काय बोलते, आम्ही तर असले शब्द कधीच नाही ऐकले. हा, योद्धाचे शब्द कसे असतात? आता तुम्ही कसले काय सांगतात शब्द बोलतात? कसले बिया तुम्ही वापरतात? हा, चांगले, नकारात्मक? हालेलुया, हालेलुया. तर प्रभू काय सांगत आहे त्यांना? आता ह्याच्या आधी हे जे शेतकरी आहेत काय सांगतात ते? मी कमजोर आहे, मला युद्ध लढता येत नाही, मला तर ट्रेनिंग सुद्धा माझी झाली नाही. हालेलुया. आम्ही तर शेतकरी आहोत, बोलतात की नाही? आम्ही कसं लढू? आम्हाला कुठलाही अनुभव नाही आहे, बोलतो की नाही आम्ही? मी हे काम कसं करणार, मला तर अनुभव नाही आहे. प्रेज द लॉर्ड. तर हे पण काय करत आहात? कारण देत आहात, आम्हाला युद्ध लढता येत नाही, आम्ही कमजोर आहोत. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर परमेश्वर काय करत आहे? त्यांचं जे आहे माइंडसेट सांगतात ना, चेंज करत आहे. तुमच्या हातात काय आहे? तुमच्या हातात काय आहे ते घ्या आणि त्याचं तुम्ही तयार करा. काय करा? युद्धाचं हत्यार. हालेलुया, हालेलुया. आम्हाला असं वाटतं आमच्याकडे काहीच नाही आहे, पण परमेश्वराने सगळ्यांना काही ना काहीतरी दिलेलं आहे की नाही? कला दिलेली आहे, बरोबर. पण आम्ही काय सांगतो? नाही, तो किती हुशार आहे, त्याचं डोकं चांगलं आहे, त्याला चांगली बुद्धी दिली आहे. पण देवाने तुम्हाला पण तर काहीतरी कला दिली आहे, जी तुमच्याकडे आहे ते त्याच्याकडे नाही आहे, बरोबर. आता तुम्ही जाऊन मासे पकडता, आम्हाला सांगितलं तर आम्ही काय करणार? काय होईल काय आम्हाला? आणि दर्यात जायला सांगितलं तर त्याच्या आधी आम्ही घाबरणार. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. तर सगळ्यांना देवाने काही ना काहीतरी दिलेलं आहे की नाही टॅलेंट. प्रेज द लॉर्ड. तर हे आपल्या शब्दामुळे आपण आपल्याला काय करतो, कमजोर बनवतो. काय करतो. तर म्हणून देव त्यांना काय सांगतो, त्यावेळेला बघा त्यांच्याकडे लिहिलेलं काही नव्हतं, म्हणून परमेश्वरांना त्यांना उदाहरणाद्वारे त्यांना शिकवायचं होतं. प्रेज द लॉर्ड. जसं अब्रामना त्यांनी काय सांगितलं, तंबूच्या बाहेर ये आणि तू त्या स्टार्सला काय म्हणतात, तारे, हा, त्यांना काय सांग की मी राष्ट्रांचा पिता आहे. कारण अब्रामकडे आमच्यासारखं बायबल नव्हतं. समजलं. तर तसंच यांना पण परमेश्वर काय दाखवत आहे, त्यांना सांगत आहे की जे तुमच्या हातात आहे ते काय करा, त्याचा हत्यार तयार करा तुम्ही. त्याच्यानंतर वाचा ते, मी वीर आहे असे अशक्तही म्हणो. देवाने सांगितलं आहे का तुम्ही विचार करा आधी आणि मग बोला, रडा आणि मग बोला. मी वीर आहे, काय सांगितलंय, मी वीर आहे असे अशक्त ही. तर आम्ही जेव्हा अशक्त असतो तर आम्ही काय बोलतो, मी अशक्त का मी वीर आहे बोलते. जर आजार आहे तर आम्ही काय बोलतो, मी जर पैसे नाही तर मी काय सांगते, मी गरीब. जर श्राप आहे तर माझ्या जीवनात. तर परमेश्वर आम्हाला काय सांगत आहे, जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की तुम्ही कमजोर आहात, तुम्हाला काय सांगायचं आहे, मी वीर आहे. जेव्हा असं वाटतं माझ्याकडे पैसे नाही, धन नाही, तर मला काय बोलायचं आहे, मी श्रीमंत आहे. तर काय परमेश्वर आम्हाला खोटं बोलायला सांगत आहे का. जर श्राप आहे आमच्या जीवनात, कोणी तंत्र मंत्र केलं, तर परमेश्वर काय सांगतो आम्हाला सांगायला, मी आशीर्वादित आहे. का खोटं सांगत आहे का बोलायला. हालेलुया. नाही, खोटं नाही. कारण गलातिया 3:13-14 काय सांगत आहे, प्रभू येशू आमच्यासाठी श्रापित बनले. हालेलुया, हालेलुया. आणि 2 कोरिंथियो 8:9 सांगत आहे की प्रभू येशू आमच्यासाठी काय झाले, कंगाल झाले, गरीब झाले. का, ताकी आम्ही श्रीमंत बनू. हालेलुया. तर प्रभू आम्हाला इकडे फॉर्म्युला देत आहे. जे जे तुमच्या शरीरात घडत आहे, तुमच्या जीवनात घडत आहे, तुम्हाला दिसतं, ते अनुभवतं तुम्हाला, पण तुम्हाला तसं बोलायचं नाही आहे. तुम्हाला माझ्या वचनात काय सांगितलं आहे तसं तुम्हाला तोंड सोडून बोलायचं आहे. हालेलुया. तर आता जर तुमच्या शरीरात कमजोरी वाटत आहे तर तुम्ही काय बोलणार, मी अशक्त आहे. काय सांगणार, मी फक्त 2-3 जणच सांगत आहात. बाकीचे काय झालं, झोपले का, उत्तनला पोचले, मच्छी पकडतात काय, दर्यामध्ये पोचले काय. मी जर तुमच्या जीवनात कुणी सांगितलं की श्राप आहे तर तुम्ही काय सांगणार, मी तुमच्या जीवनात बंधन आहे तर तुम्ही काय सांगणार, मी बंद मुक्त आहे. काय, मी जर तुमच्याकडे पैसे नाही तुम्ही काय सांगणार, मी जर शरीरात रोग आहे, आजार आहे, काय बोलणार, मी. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणाच्या शरीरात हाडांचं असं काहीतरी दुखणं आहे, हाडं दुखतात कोणाची, फक्त हाडं दुखत आहेत ना. हा, या गुडघे दुखी, हाडं दुखतात तर इकडे या, इकडे पुढे या. हा, जॉईंट पेन. कोणाला सांध्यामध्ये किंवा हाडांमध्ये दुखणं असेल ना, त्यांनी पुढे या. फक्त सांधे दुखी आणि हाडं दुखत असेल तर पुढे या.
हा संधिवात. संधिवात. इकडे उभे राहा. ये समोर. गणेश इकडे उभे राहा. हां या इकडे. अरे किती जण, सगळ्यांना हाडात दुख आहे, संधिवात आहे. हा बाकी तिकडे खाली थांबा. बाकी खाली थांबा. खाली पण राहिले तरी पण होईल, बरे होणार. खाली पण थांबले तरी बरे होणार. गणेश 22:14 साम्स 22. भजन संहिता साम्स 22:14. स्तोत्र संहिता अध्याय 22 वचन 14. आता तुम्हाला चित्र बनवायचं आहे. जसं परमेश्वराने इस्रायलच्या, ध्यानपूर्वक ऐका, लक्ष द्या. जसं परमेश्वराने इस्रायलच्या लोकांना सांगितलं तुमच्या शरीरात कमजोरी आहे, तर तुम्हाला काय सांगायचं आहे? मी वीर आहे. तर सर्वात आधी तुम्हाला कल्पना करायची आहे की तुम्ही बरे झाले आहोत. हालेलुया, हालेलुया. आता हा वचन काय सांगतो ते ऐका. हा स्तोत्र संहिता अध्याय 22 वचन 14. मी पाण्यासारखा ओतला गेलो आहे. माझ्या हाडांचे सर्व सांधे दिले झाले आहेत. हालेलुया. आता हे कोणाबाबत बोलत आहेत? प्रभू येशू त्यांच्या बाबतीत बोलत आहेत. त्यांचे हाडं, सर्व हाडं आहेत, त्याच्या सांध्यापासून बाहेर आले होते. सर्व, तुमचं फक्त थोडं थोडं असेल ना, पण प्रभू येशूची सर्व हाडं सांध्यातून बाहेर पडली. आता तुमचं एक हाड सांध्यातून बाहेर पडलं तर दुखतं की नाही तुम्हाला? किती दुखतं? किती दुखतं? थोडं का खूप दुखतं ना. आता तुमचं एक हाड जरा हे झालं तर तुम्हाला किती दुखतं. पण प्रभू येशूचे वचन सांगत आहे की सगळी हाडं सांध्यातून बाहेर पडली होती आणि त्यांच्या शरीरात खूप दुखणं होतं. कसं काय? कारण तुमचं देखील जे आहे दुखणं त्यांनी आपल्या शरीरावर घेतलं होतं. आता तुम्ही जेव्हा डोळे बंद करतात, तुम्हाला कल्पना करायची की तुमच्या शरीरात नाही, हे दुखणं कुठे आहे? येशूच्या शरीरात आहे. आता तुम्ही कुठे घातलंय ते? प्रभू येशूच्या शरीरात. आणि त्यांच्या शरीराकडे बघा, त्यांची हाडं सांध्यातून बाहेर आलेली आहेत. आणि सांगा, प्रभू, डोळे बंद करा, कल्पना करा की त्यांचे सर्व हाडं सांध्यातून बाहेर आलेले आहे. तुमच्याकडे, तुमच्या दुखण्याकडे लक्ष देऊ नका. डोळे बंद करा आणि फक्त प्रभू येशूकडे आपली नजर घाला आणि बघा त्यांची सर्व हाडे, सर्व बोटाची हाडे, सर्व पायाची हाडे सगळी सांध्यापासून बाहेर आली आणि त्यांना खूप पीडा होत आहे. आणि सांगा, प्रभू येशू, हे प्रभू, डोळे बंद ठेवा आणि कल्पना करा, त्यांना बघा तुम्ही. हे प्रभू येशू, तुमची सर्व हाडे सांध्यातून बाहेर पडली होती आणि त्याच दुखण्यापासून माझी दुखणी बरी झाली आहे. हे प्रभू येशू, तुमचे सारी हाडे सांध्यापासून बाहेर पडली होती आणि त्याच दुखण्यापासून मी बरी झाली आहे. हे प्रभू येशू, तुमची सर्व हाडं सांध्यापासून बाहेर पडली होती आणि त्याच दुखण्यापासून माझे दुखणे बरे झाले आहे. हे प्रभू येशू, तुमचे
सर्व हाडे सांध्यापासून बाहेर पडली होती आणि त्याच दुखण्यापासून माझे दुखणे बरे झाले आहे. हे प्रभू येशू, तुमची सर्व हाडे सांध्यापासून बाहेर पडली होती आणि त्याच दुखण्यापासून माझे दुखणे गेले आहे. हे प्रभू येशू, तुमची सर्व हाडं सांध्यापासून बाहेर पडली होती आणि त्याच दुखण्यापासून माझी दुखणे बरी झाली आहे. हे प्रभू येशू, तुमची सर्व हाडे सांध्यापासून बाहेर पडली होती आणि त्याच दुखण्यापासून माझे दुखणे बरे झाले आहे. हे प्रभू येशू, तुमचे सर्व हाडे सांध्यापासून बाहेर पडले होते आणि त्याच दुखण्यापासून माझे दुखणे बरे झाले आहे. हे प्रभू येशू, तुमचे सर्व हाडे सांध्यापासून बाहेर पडले होते आणि त्याच दुखण्यापासून माझे दुखणे बरे झाले आहे. हे प्रभू येशू, तुमचे सारे हाडे सांध्यापासून बाहेर पडले होते आणि त्याच दुखण्यापासून माझे दुखणे बरे झाले आहे. हे प्रभू येशू, तुमची सर्व हाडं सांध्यापासून बाहेर पडली होती आणि त्याच दुखण्यापासून माझी सर्व दुखणे बरी झाली आहे. धन्यवाद येशू, मी 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 बरी झाली आहे. आणि हे बोलता बोलताना वाका आणि बघा, चेक करा, डोळे उघडू नका, असंच वाका आणि बघा. धन्यवाद देत राहा. धन्यवाद येशू, मी बरी झाली आहे. धन्यवाद देत राहा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. वाका वाका. धन्यवाद येशू. जे नाही करू शकत होते ते करा. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. तुमच्या हाडांशी बोला की मी बरा झालो आहे, मी बरं झालो आहे, मी बरं झालो आहे. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद येशू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हाऊ आर यू फीलिंग? बेटर बेटर सगळं झालं? बेटर. येस, बेटर 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 बेटर. काय होतं? This was only straight. Okay, Now it praise is bending or not? Yes, hallelujah. Bending or not? Hallelujah. It was straight. See, See. as you're giving thanks, as you're giving thanks, You saw, no? आप जैसे हाँ बेंड करके करो. धन्यवाद देते रहो. Thank you. Jesus. Thank you, Jesus. I'm healed. Praise you, Jesus. I am healed. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Praise you, Jesus. I am Hallelujah. healed. Hallelujah. Hallelujah. तुमचं काय होतं? पायाचे दुख. बघा. सेनाओं का योवा. अजून वर करा, वर करा. अजून 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 धावा 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 धावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती वर्षापासून होतं दुखणं? 3 वर्षापासून. 3 वर्षापासून. 3 वर्षापासून दुखणं होतं, पण आता प्रभूने बरं केलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता पळत जा. प्रेज द लॉर्ड. तुमचं काय होतं? त्याची ती नस दबली होती. पण आता कसं आता वाटतं? बरं वाटलं. बरं वाटतंय? हां. प्रेज द लॉर्ड. Praise दुखणं the गेलं? Lord. गेलं गेलं. हालेलुया. Thank you, केव्हापासून Jesus. होतं? हे 5-6 महिने झाले. 5-6 महिन्यापासून. अच्छा, प्रभूला आपण धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. ब्रदर, तुमचं काय होतं? आणि इथे पायाला बस. आता कसं आहे? आता जरा बरं वाटतं जरा. बरं आहे? बरं. करा अजून वर. होते नाही नाही, अजून करा. धन्यवाद देत जा ना. धन्यवाद. डोळे बंद करा. धन्यवाद द्या. धन्यवाद. धन्यवाद येशू, मी बरा झालोय. मी बरा झालो. धन्यवाद येशू. मी बरा झालो आहेस.
धन्यवाद येशू, मी बरा झाला आहेस. धन्यवाद येशू, मी बरा झाला आहेस. धन्यवाद येशू. अजून आता पण आहे झालं नाही 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 आता पण नाही असायला पाहिजे. आलेले आता बघा बरं झाले किती वर्षापासून वर्ष झाले. 1 वर्ष झालं. अच्छा पण आता बरं झालं. हालेलुया. धन्यवाद द्या तुमचं. बघा आता ऑपरेशन सांगितलेलं पण आता कसं आहे आता बरं आहे. आता हे करा वर खाली तेवढं होत होतं आधी नाही होत होतं आता दुखणं आहे का गेले? तर प्रभूला धन्यवाद द्या. त्यांच्या भावांचं ऑपरेशन झालं होतं पण आता त्यांना चालायला पण मी बघितलं होतं यांना खूप त्रास होत होता पण आता त्यांना सांगतात की दुखणं सगळं गेलं आहे. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया. प्रेज द लॉर्ड. तुमचा भाऊ माझे ते पाय दुखायचे जाम. दुखायची अजून थोडं थोडं दुखणं आता आहे थोडं. करा आता धन्यवाद द्या देत जा. धन्यवाद. अरे वा हे आधी करायला होत होतं तुम्हाला आधी वाकायचं तुम्ही कमी आहे ना. परत डोळे बंद करा आणि धन्यवाद देत जा. येशूकडे बघा आणि धन्यवाद द्या. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. तुमच्या खाण्याने मी बरं झालं. धन्यवाद येशू. तुमच्या गायने बरं झालं. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. धन्यवाद धन्यवाद येशू. येशू. धन्यवाद येशू. गेलं तुमचं दुखणं. चेक करा. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 ओके सिस्टर या इकडे या इकडे. तुम्हाला काय झालं होतं आता आता बघा आता हे करायला होत होतं आधी आता अजून दुखतात. तुम्ही जरा इकडे थांबा. तुमचं अजून दुखतं की आता बरं झालंय. बरं झालं आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं योर्स अभी कैसा है? फ्रोजन अभी फिर भी है. थोड़ा आंखें बंद करिए और आप प्रभु यीशु को देखिए. आपका दर्द जो है प्रभु यीशु ने क्रूस पर ले लिया है उसे देखिए और बोलते रहिए. आप यहाँ पर खड़े रहिए और बोलते रहिए प्रभु आपके हर एक हड्डी जोड़ से बाहर निकल गई थी और उसी दर्द से मेरा दर्द निकल गया है. बोलते रहना. यहाँ पर खड़े रहना. झाला. सॉरी जोरात जोरात सांगा. तर यांची कंबर दुखत होती आणि पाय दुखत होते. आता आता कसं झालं झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं 4 वर्ष आणि आता बरं वाटलंय. प्रेज द लॉर्ड. सगळं दुखणं गेलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाला टाळी देऊन. तुमचं आता बघा आता किती वर्षापासून होतं? 9-10 वर्षापासून यांना गुडघेदुखी होते पण आता देवाने प्रेज द लॉर्ड देवाने बरे झाले. हालेलुया. तर टाळ्या वाजवा. तुमचं आता हात वर जातो. दुखणं गेलं. हालेलुया. किती वर्षापासून? 10 दिवसापासून. ओके. यांच्या 10 दिवसापासून हात दुखत होतं ते बरं झालंय. पूर्ण बरं झालं. हालेलुया. यांना पाय दुखणे होते आणि शरीर हात दुखत होते पण पूर्ण बरं. किती वर्षापासून? अच्छा पूर्णपणे बरी झाली. हालेलुया. हालेलुया. तुमचं
दुखायचं आहे एकच दुखायचं आहे असं वाकायला ना तसं हम्म. नवाबशी कंबर दुखायचं असं पण आता वाका वाका अजून वाका. अरे वा, प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुमचं अच्छा, यांना पण कंबर एकही वस इकडे उत्तरमध्ये सर्वांना कंबर दुखते आणि गुडघे दुखी. अच्छा अच्छा हां हां. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. हां 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 हां. But now, praise the no, nothing of that, sir. You stand here. I'll keep on saying, Lord Jesus, your bones were out of their joint, and from that pain, my pain is healed. Keep on saying, I'll come back. Yeah. Hmm. Hmm. 10-12 वर्षापासून होती. हां हां हां. पण आता कसं आहे बघा ना. वाका 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 गेलंय, अजून दुखतंय. ओके. थांबा मी इकडे. हां इकडे थांबा, मी हे करते. तुमचं बरं झालंय पण आता कसं आहे बरं झालंय. ओके ओके. कसलं दुसरं दुखणं सगळं बरं झालंय. ओके. देवाला टाळे धन्यवाद द्या. तुमचं आता कसं आहे कमी झालंय बरं झालंय पूर्ण बरं झालंय. तर यांच्या पण शरीरात दुखणं होतं आणि यांना पण बरं झालंय. हालेलुया. प्रभूला धन्यवाद देऊया. ब्रदर प्रेज द लॉर्ड. तुम्ही इकडे कुठून? अच्छा झाडावर. मला वाटलं गाडवावर. ओके ओके. पूर्णपणे बरं. अरे वा. प्रेज. लहानपणापासून होतं दुखणं. अरे वा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ब्रदर हाँ हाँ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हां. एन्जिओग्राफी. अच्छा, या भावाचं ना एन्जिओग्राफी झालं होतं, पण इकडे प्रार्थनेला आल्या. हां 2022 मध्ये. पण आता त्यांना इकडे प्रार्थना रिट्रीट आले, त्याच्यानंतर त्यांना बरं लागायला लागलं. ओके. हालेलुया. कुठे अजून आहे? ओके ओके. हां हां. ओके ओके ओके. 1 मिनिट.